थँक्यू. थँक्यू कशाला? हा, आज मी तुझ्याशी भांडले नाही ना दिवसभर म्हणून. नाही हो, तुम्ही फाईल मला उडकून दिली ना म्हणून. पण आता मला असं वाटतं ती तुला द्यायलाच नको होती. का? असं का हो? आता तुला देण्यापेक्षा जर मी ती डायरेक्ट बाबांना दिली असती तर ते कदाचित खुश झाले असते ना. ते कोणाच ठाऊक 4 शब्द कौतुकाचे बोलले असते माझ्याशी. कदाचित तसं झालं असतं, पण प्रश्न ह्यो उभा राहिला असता की फाईल गेली कुठं, तुम्ही घेतली काय? तुला काय म्हणायचंय? मी कशाला घेईन आणि ती फाईल? मला काय करायची ती फाईल? तसं नाही हो, पण फाईल तुमच्यापर्यंत पोहोचली कशी? अरे त्याचं काय झालं, मी ना हे इथे इथे फोनवर बोलत उभी होते. हो अगं, नाही भेटू ना आपण. तू सांग, तुला कधी वेळ आहे? मी करते तुला 2 मिनिटात, थांब. आत्ता मला गणित समजलं. काय समजलं? हेच, तुम्ही लई स्मार्ट आहेसा. म्हणजे इतके दिवस तुला माहिती नव्हतं का की मी हुशार आहे? आणि तुम्हाला तरी कुठं माहित होतं? तू न झंपेस 1 नंबरचा. मला नाही बोलायचं. मॅडम, ए शुभे, श्रावणी माझ्या मामाची मुलगी आहे आणि तू या घरातला साधा नोकर, त्यामुळे लायकीत आणि तिच्यापासून लांब राहायचं. मॅडी सर, कुणाच्या जवळ राहायचं कुणाच्या लांब राहायचं हे मला पक्क ठाऊक आहे. ते तुमच्याकडनं शिकायची मला काही बी गरज नाही आहे. पुढचं बोलू नकोस. काय अवकातीत राहा. तो मामा तुझ्यावर कसा विश्वास ठेवतो ना हेच कळत नाही मला. यार साहेब माझ्यावर विश्वास ठेवतात कारण की मी काहीच गोळ घालत नाही. मॅडी सर, ती फाईल मी कपाटातच ठेवलेली, मला पक्क माहिती आहे. पण त्या फाईलला ना पंख फुटले आणि ती रूमच्या बाहेर आली. आता त्याला पंख कोणी लावले हे पण मला माहिती आहे. मॅडी सर, हे मिनिस्टरचं घर आहे. CCTV फुटेज चेक केलं का नाही, एका मिनिटात कळेल फाईल कोणी बाहेर आणली ते. करे चौकशी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? ती फाईल मुद्दाम गायब केली का कोणीतरी? मॅडी, काय करतोस तू इथे? शुभंकर तुझ्या मामाकडे खूप आधीपासून कामाला आहे आणि तो अत्यंत विश्वासू माणूस आहे, म्हणून त्याला आम्ही नोकर कधीच समजत नाही. शुभंकर, जरा मॅडीला सांभाळून घेत जा. पटकन राग येतो त्याला. ठीक आहे आता साहेब. आणि महत्वाचं हे, मोक्षाच्या लग्नाचं आमंत्रण देते. हा, संपूर्ण फॅमिलीला घेऊन यायचंय. नक्की आता साहेब. चल. मॅडी, माझी नजर तुझ्यावरच आहे. आज मला अडकवायचा प्रयत्न कुणी केला हे मला पक्क माहिती आहे. खरा शुभ्भू तू अजून पाहिलेलाच नाही आहेस आणि तो तुला कधीच दिसू नये एवढंच सांगतो.